पाठीमागे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं बाहेरची नव्हती, त्यांच्या घरातलेच 3 जण होते. त्यांच्या बायकोचे 2 भाऊ आणि महाराजांची सावत्र आहे गणोजी आणि कान्होजी शिर्के आणि महाराजांची सावत्र आहे संभाजी महाराजांची. या 3घांनीच महाराजांचा घात केला. वाटोळा करणारे, त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागे खेचणारे बाहेरचे लोक नसतात, आपल्या जवळचेच लोक असतात. त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जाऊ नका आणि लई लांब कोणाच्या राहू नका. लई जवळ जाल तर लई रडाल आणि लई लांब राहाल तर कायमचे वाळीत पडाल. त्याच्यामुळे जुन्या माणसांची म्हण होती, दुरून डोंगर साजरे. डोंगर लांबूनच पाहिजे छान दिसतो, रतनगड किंवा वणीचा गड, तर वंजीगड मातोश्री, त्याच्यामुळे काही नाही. पण शेजारच्या आजूबाजूची गड पाहा तुम्ही, ते डोंगर बिंगर लांबूनच पाहिजे. जवळ गेले का सराई येड्या बाबडी आहे का नाही, त्याच्यामुळे नाही जवळ जायचं नाही. विस्तू असतो विस्तू, त्याच्या जवळ गेले का चटका बसतो आणि लांब राहिले का थंडी वाजते. त्याच्यामुळे चटकाही नाही बसला पाहिजे, थंडी नाही वाजली पाहिजे. इतक्या अंतरावर राहा. पायाला साखळदंड बांधले, हाताला साखळदंड बांधले. 2.5 वर्षाचे असताना संभाजी महाराजांची आई वारली होती. 21 वर्षाचे झाले ना छत्रपती शिवाजीराजांनी जगाचा निरोप घेतला. आई गेली, बापही गेला. माय मेली बाप मेला, हे माय मेली बाप मेला. उलट राहिलं. आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे काले करू नको मजसी अभेरू. बापाही गेला, आई गेली, कोणीच नाही राहिलं. पण बहिर्जी नाईक होते, त्यामुळे काही वाटलं नाही. पण आज कंबार खस्ती महाराजांनी लढायला सुरुवात केली. आया बहिणीची आबरू आहे का नाही, वाचवण्याची वेळ आली, कुंकू रक्षणाची वेळ आली. माझ्या बापांना धर्म जागवलाय, माझ्या बापांना स्वराज्य निर्माण केलंय, त्याला उजाळा देण्याची वेळ आली. अशा काळात बायकोच्या भावांनी घात केला. काय बोलायचं. हाताला साखळदंड, पायाला साखळदंड. 180 डिग्री सेल्सिअस इतका कडक गरम पाणी उकळून त्यांच्या अंगावर ओतलं होतं. बटाट्यासारखे उकडले महाराज. नंतर यांनी साल्ट काढले, मिठाचं पाणी ओतलं, नख काढले, डोळ्यात सळ्या घातल्या, अजून काय जीभ तोडली. हे दृश्य पाहिलं आणि जीवाचा जिवलग सखा घरातलं कोणीच नव्हतं महाराजांच्या सोबत. बायको सुद्धा नव्हती, फक्त कवी कलश सोबत होता. माझ्या मालकाचा एवढा निर्दयांत चालू आहे हे दृश्य त्याला पाहावं नाही. जागेवर कवी कलश मेला, जागेवर जीव सोडून दिला, प्राण देऊन टाकला. याने तुकडे तुकडे केले महाराजांचे, समोरच्या गंगेत फेकले. हरिजन समाजाच्या माणसाने कृपा केली आपल्या लोकांवरती. ध्यानात ठेवा. तुकडे तुकडे गोळा केले, जिकडं रस्ता मिळत तिकडे घेऊन पळायचा. वढू आणि तुळापूर नावाची 2 गावं आहेत. तुळापूर आणि वढू पुण्यापाशी आळंदीच्या जवळ 12 किलोमीटर. तिथं आणून अख्ख्या गावाने मिळून ते प्रेत तुकडे तुकडे शिवले, प्रेत तयार केलं, महाराजांना समाधी दिली. म्हणून त्या गावाला आडनाव शिवले आहे. बाबा शिवले आडनाव आहे त्या गावात. त्यांना म्हणलं तुमचं असं कसं काय आडनाव? ते म्हणे असा इतिहास आहे. आजही त्या गावचे लोक महाराजांच्या नावाचा सुद्धा पाळतात. दादा आजही थोडस ऐकडे काय पाळतात. त्या गावातली पोरं पायात चप्पल घालत नाही असं त्या लोकांनी मला सांगितलं. त्या गावातल्या पोरी नवीन कपडे खरेदी करत नाही त्या काळात. कोणचा काळ येतो? माघ वद्य अमावस्या म्हणजे शिवरात्री नंतर येणारी 3री दिवसाची अमावस्या. तिथून पुढे 1 महिनाभर म्हणजे फाल्गुन अमावस्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी 1 महिनाभर ते लोक पायात चप्पल घालत नाही. कोणी एका टायमाला जेवतो. त्या गावातल्या पुरी नवीन कपडे खरेदी करत नाही. त्या गावातली माणसं एका टायमाला जेवण करतात. त्या गावातले काही पोरं असे म्हणले महाराज आजही डाव्या कुशीवरच झोपतात 1 महिनाभर. का? महाराजांचा आवाज येतो का काय? कोणीतरी धावा, कोणतरी वाचवा असं आवाज येतो का काय? आणि आम्ही जातो काय महाराजांच्या मदतीला? असे ते लोक करतात. आहे का नाही? कोण डोक्याचे केस काढून टाकतो. वेगवेगळ्या प्रकाराने सुटत पडतात. हे तुम्हाला मी काय सांगितलं? वाटुळ करणारे लोक बाहेरचे नसतात, आपले असतात. त्याच्यामुळे जवळ जाऊ नका, वैर कधी कोणाचे घेऊ नका.